दुसरा भोंदू बाबा पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय। आडेगाव इथल्या वीरकर महाराजाला पहाटे पोलिसांनी अटक केली आहे। सोलापूरच्या माड्यामधून दुसरा भोंदू बाबा पोलिसांच्या आता जाळ्यामध्ये अडकलाय। आडेगाव मधील वीरकर नावाच्या भोंदू बाबाला पोलिसांनी अटक केलेली आहे। रुग्णालयात उपचार घेत असलेले नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके पुन्हा एकदा चर्चेत आले। आणखीन एका भोंदू बाबासोबत लंके यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून प्रत्येक बुवा बाबांसोबतचे साहेबांचेच फोटो कसे असे एक ना अनेक प्रश्न मतदारसंघात उपस्थित केले जातात। त्यात झालं असं की सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातून रविवारी एक धक्कादायक बातमी समोर आली। भोंदू बाबा नानासाहेब वीरकर उर्फ गुरुमाऊली महाराज याला आणि त्याच्या भावाला पोलिसांनी अटक केली। भोंदूगिरी, फसवणूक, आर्थिक लुबाडणूक अशा विविध कलमांसह त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे। हा बाबा माढा तालुक्यातील आहेगाव येथे स्वतःच्या 5 एकर जागेत आपली एसी दरबार भरवत होता। आलेल्या भक्तांनी नाव सांगितल्यावर हा गुरुमाऊली त्यांच्या बँकेचा अकाउंट नंबर आणि त्यातील शिल्लक रक्कम बिनचूक सांगत होता। पोलिसांच्या तावडीत अडकलेल्या याच भोंदू बाबा सोबतचे खासदार निलेश लंके यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतात। लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचा पहिला फोटो। राणी लंके ज्यावेळी जिल्हा परिषद सदस्य होत्या त्यावेळी याच गुरुमाऊली नानासाहेब वीरकर भक्त परिवारानं त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या। खासदार निलेश लंके याच भोंदू गुरुमाऊलीला शाल घालतानाचा दुसरा फोटो आहे। त्याखाली लंके यांच्या कार्यकर्त्यांनी करेक्ट नियोजन, परफेक्ट कार्यक्रम अशी कॅप्शन सुद्धा लिहिली आहे। आता हा तिसरा फोटो बघा। या फोटोत खासदार साहेब चक्क पाया पडून याच भोंदू बाबाचे आशीर्वाद घेतात। या भोंदू गुरुमाऊलीकडे बंगाली जादू आहे असं सांगितलं जातं। बंगालमध्ये 7 ते 8 वर्ष राहून त्यांना काळी विद्या शिकल्याचंही बोललं जातं। आपण हनुमानाचा अवतार आहे असं तो सांगतो। ज्यांना राजकारणात विजय मिळवायचा असेल त्यांना 100% विजय करण्याची कला त्याच्यात होती असंही सांगितलं जातं। अर्थातच पोलीस याचा तपास करतायत। मात्र खासदार साहेब आणि या महाराजांचं नेमकं काय नातं आहे याची चर्चा आता सुरू झाली आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीत याच बंगाली बाबांना काही काळी जादू केली होती का या शंकाही आता उपस्थित केल्या जाऊ लागल्यात।